हॅलो, तर आज आपण मटकीची झणझणीत अशी सुकी भाजी बघणार आहोत. तर ती चपाती आणि भाकरीबरोबर डब्यामध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. अर्धा वाटी मटकी रात्रभर भिजत घातली, त्यानंतर सकाळी त्याचे पाणी काढून दिवसभर झाकण लावून ठेवल्यानंतर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मोड आलेले आहे. सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोड आलेली मटकी घातली. मटकी तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यावी, म्हणजे शालो फ्राय करून घ्यावे. मटकी तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतल्यानंतर एका भांड्यामध्ये सेपरेट काढून घेतले. कढईमध्ये पुन्हा तेल टाकून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरीचे दाणे टाकले. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेतले. त्यानंतर तीळ टाकून घेतले. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चॉप करून घेतला व तेलामध्ये ते चांगल्या प्रकारे खरपूस परतून घेतले. त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकून घेतली. कांदा परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला व त्यामध्ये घातला व सर्व एकत्रितपणे चांगल्या प्रकारे शालो फ्राय करून घेतले. त्यानंतर मसाल्यासाठी चवीप्रमाणे मीठ, धने जिरे पूड, तिखट आणि हळद हे घेतले. हे सर्व मसाले कढईमध्ये टाकून घेतले. मिश्रण एकत्रितपणे हलवून घेतले. त्यानंतर परतून घेतलेली मटकीची मोड त्यामध्ये घातली. हे सर्व पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने परतून घेतले. त्यानंतर कढईमध्ये थोडेसे पाणी टाकून घेतले. वरून थोडीशी साखर भुरभुरली. सुक्या खोबऱ्याचा खीस येथे घातलेला आहे. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर झाकण लावून भाजी थोडीशी शिजू द्यावी. अशा प्रकारे आपली मटकीची झणझणीत अशी सुकी भाजी तयार झालेली आहे. तर एका सर्विंग डिशमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे आणि